नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो. सध्या कृषी विभागामार्फत विभागीय कृषी सहसंचालक पुणे श्री दत्तात्रय गावसाने साहेब, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री शुक्राचार्य भोसले साहेब, उपविभागीय कृषी अधिकारी श्री संजय वाकडे साहेब, तालुका कृषी अधिकारी श्री संतोष कोयले साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये बार्शी तालुक्यामध्ये हुमणी अळीचं नियंत्रणासंदर्भामध्ये मोहीम राबवण्यात येत आहे. तर या मोहिमेमध्ये प्रकाश सापळे प्रामुख्यानं उभारून हुमणी अळीचं नियंत्रण करणे याविषयी विशेष मोहीम राबवण्यात आली. या हुमणीच्या ह्याच्यामध्ये आपण पाहू शकतो की हुमणीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर मुळ्या कुरतडल्यामुळे पिकांची वाढ पिवळी पाने पडून कमी होते आणि उत्पादनामध्ये घट होते. तर आजच्या या हुमणी अळी नियंत्रणाच्या उपाययोजनातील एकात्मिक पद्धतीमध्ये आपण प्रकाश सापळे वापरून हुमणीचं जे नियंत्रण करायचं आहे त्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करत आहोत. याच्यामध्ये पावसाळ्याच्या सुरुवातीला म्हणजेच आता मे महिना एंडिंग आहे, इथून पुढे पावसाला हळूहळू सुरुवात होते. तर पावसाच्या सुरुवातीला रात्री आपण प्रकाश सापळे लावायचे आहेत. भुंगे प्रकाशाकडे आकर्षित झाल्यामुळे सापळ्यामध्ये जमा होतात आणि जर अशा पद्धतीनं गाव पातळीवर जर सामूहिक नियंत्रण केलं तर त्याचा रिझल्ट अतिशय चांगला येतो. याच्यामध्ये प्रति हेक्टरी एक किमान प्रकाश सापळा लावला तरी चालू शकतं. हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी झाडे हलवून सुद्धा भुंगेरी गोळा करण्याची पद्धत आहे. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हुमणीचा प्रादुर्भाव होतो त्या ठिकाणी झाडावरती म्हणजे कडुनिंब, बाभूळ, पांगरा इत्यादी झाडावरती भुंगेरे बसतात आणि अशा वेळेस सकाळी झाडे हलवून भुंगेरे गोळा करून ते नष्ट केले जातात. यासोबतच दरवर्षी आपण जी नांगरट करतो ही नांगरट आपण खोल केली तरी नांगरट खोल केल्यामुळं सुद्धा जमिनीमधल्या अळ्या आणि कोष जमिनीमधून वर येतात आणि सूर्यप्रकाशामुळे नष्ट होतात. आणि पक्षी, कावळे, चिमण्या, बगळे, आळ्या नैसर्गिक नियंत्रणे सुद्धा हे पक्ष्यांनी खाल्ल्यामुळे सुद्धा यांचं नियंत्रण मोठ्या प्रमाणामध्ये होतं. याशिवाय जैविक नियंत्रणामध्ये आपण बिव्हेरिया बॅसियाना ही जी उपयुक्त बुरशी आहे ही हुमणीवरती अतिशय प्रभावी आहे. शेणखतामध्ये मिसळून जर आपण 5 किलो बिव्हेरिया बॅसियाना 100 किलो शेणखतामध्ये मिसळून प्रति हेक्टरी जर आपण दिलं तरी जैविक पद्धतीने सुद्धा हुमणी अळीचं नियंत्रण होऊ शकतं. रासायनिक पद्धतीमध्ये मात्र आवश्यकतेनुसार आपल्याला कीटकनाशकांचा त्याच्यामध्ये वापर करायला लागतो. जमिनीमध्ये ओल असताना याचे कीटकनाशकाचे चांगले रिझल्ट येतात. कीटकनाशकाच्या याच्यामध्ये जर क्लोरोपायरीफॉस 20 EC 2.5 मिली 100 ते 150 लिटर पाण्यात मिसळून जमिनीमध्ये जर ड्रेंचिंग केलं तर त्याचे रिझल्ट चांगले मिळतात. फिप्रोनिल 0.3 GR 10 ते 12 किलो जमिनीमध्ये मशागतीच्या वेळी किंवा नंतर जमिनीमध्ये जर मिसळलं तर त्याच्यामुळे सुद्धा नियंत्रण चांगलं होतं. इमिडाक्लोप्रिड 17.8% SL 3 मिली 100 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे. याशिवाय पिकाच्या याच्यामध्ये पाने पिवळी पडणे, वाढ खुंटणे ही लक्षणं दिसतात. झाड सहज उपटून येते आणि मुळ्या कुरतडलेल्या दिसतात. जमिनीमध्ये सी प्रकारच्या म्हणजे सी आकाराच्या पांढऱ्या अळ्या दिसतात. याचे लक्षणं दिसतात. जमिनीमध्ये वेळीच योग्य ती उपाययोजना करणे आवश्यक असते. धन्यवाद.